मुंबई महापालिका निवडणुकीच्या वातावरणात राज ठाकरेंनी मोठा राजकीय डाव केल्याची बातमी समोर येते. त्यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलंय. मराठी विरुद्ध अमराठी वाद आता तापलेला आहे आणि त्यातच मनसेच्या राज ठाकरेंनी एक मोठा राजकीय डाव केलाय. मनसेने थेट गुजराती आणि मुस्लिम उमेदवारांना उमेदवारीची संधी दिली आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मनसेकडून वॉर्ड क्रमांक 77 मधून माटुंगा येथून हेमाली भन्साली या गुजराती उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलंय. तर वॉर्ड क्रमांक 88 धारावी येथून आरिफ शेख आणि वॉर्ड क्रमांक 209 मधून भायखळा येथून हसीना माहिमकर हे मुस्लिम उमेदवार मनसेच्या तिकिटावर आता निवडणूक लढवणार आहेत. महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये सध्या मराठी आणि अमराठी असा वाद सुरू आहे. हा वाद राजकीय वातावरणात मोठा जोर धरतोय. तर मनसेचा हा निर्णय आता एक महत्वाच्या अर्थाने एक मानला जातोय. तर एकीकडे भाजप उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती आखताना दिसतंय. तर आता मनसेने टाकलेला हा राजकीय डाव यामुळे आता चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलंय. मनसेने अल्पसंख्याक आणि अमराठी समाजाला थेट प्रतिनिधित्व देत वेगळी राजकीय मांडणी केली आहे आणि अमराठी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांना मोठी संधी दिल्याचं पाहायला मिळतं.